विण दोघातलेही तुटेना या मालिकेत पुढे आपल्याला असं बघायला मिळणार आहे की समर आता सुष्मितावर खूप जास्त पेटणार आहे. कारण सुष्मिताची दादागिरी वाढतच चालली आहे. तुम्हाला माहितीच असेल काकू कशा पद्धतीने सुष्मिताचा वापर करून घेते. कारण सुष्मिताला 15 दिवसांसाठी घराच्या तिजोऱ्यांची चावी भेटली आहे, घरावर एक हक्क भेटलेला आहे आणि सुष्मिता याच गोष्टीचा वापर करून घेणार असते. तिने ठरवलेलं असतं की अजून वेगवेगळ्या गोष्टी करायच्या, ज्यामुळे स्वानंदीला या गोष्टीची जाणीव होईल की सुष्मिताच या घराची मालकीण आहे. पण मित्रांनो, मालिकेत पुढे आपल्याला ट्विस्ट असा बघायला मिळणार आहे की सुष्मिता जेव्हा स्वानंदीसोबत भांडत असते, स्वानंदीला बोलत असते की तू माझ्यावर जरा जास्तच दादागिरी करतेय, उद्या तू मला एका नोकरासारखं ट्रीट करून बसशील, असं सुष्मिता जेव्हा स्वानंदीला बोलत असते तेव्हा समरची तिकडे एंट्री होते. समर येतो आणि सुष्मितावर जोरात ओरडतो. समर सुष्मितावर पेटलेला असतो, कारण त्याला या गोष्टीचा खूप राग येतो की सुष्मिता मोठ्या आवाजात स्वानंदीसोबत बोलतेय आणि स्वानंदीचा डिसरिस्पेक्ट करते. त्यावेळेस समर येऊन बोलतो की तुम्ही माझ्या बायकोसोबत एवढं वाईट पद्धतीने बोलू शकत नाही, अशा पद्धतीने बोलू शकत नाही आणि हे मी खपवून घेणार नाही. या कारणामुळे कुठेतरी सुष्मिताचे फाटते, सुष्मिताच्या पायाखालची जमीनच सरकते. स्वानंदीला हे सगळं बोलताना त्यांना काही वाटत नाही, कारण स्वानंदी सुष्मिताचीच बहीण आहे आणि स्वानंदी कुठेतरी सुष्मिताला समजून घेते. पण हे घर, ही कंपनी, हे सगळं काही समर चालवतो आणि त्याच कारणामुळे समरला सगळे लोक घाबरतात. समर जेव्हा सुष्मिताला असं बोलतो की बास झालं, माझ्या बायकोला तू असं बोलू शकत नाही, तेव्हा ती पूर्णपणे घाबरून जाते आणि तिची बोलतीच बंद होते. अजून मालिकेत आपल्याला नेमकं आतापर्यंत काय काय बघायला मिळाले या सगळ्याबद्दल आपण चर्चा करूया. मग पाहूया मालिकेत पुढे काय काय घडतंय. तर आतापर्यंत आपल्याला असं बघायला मिळालं की समर आणि स्वानंदीमधली जवळीक वाढत चालली आहे. दोघांनी एकमेकांकडे प्रेमाची कबुली दिली आहे आणि रात्रीचे जेव्हा ते घरी येत असतात तेव्हा ते चहाच्या टपरीवर थांबतात. समरला तर चहाच्या टपरीवर थांबण्याची काही इच्छा नसते, पण स्वानंदीला खूप इच्छा असते. आता समरला चहा प्यायचा असतो 5 स्टार हॉटेलमध्ये, पण 5 स्टार हॉटेलचा चहा कसला पानसट लागतो. त्यामुळे स्वानंदी बोलते की चहा प्यावा तर टपरीवरच प्यावा आणि त्यामुळे ते टपरीवर थांबतात. पण समर फक्त 1 कप चहा मागवतो, दोघांसाठी नाही. कारण स्वानंदी बोलते की एकच चहा का मागवले तुम्ही? दोघांसाठी नाही प्यायचा का आपण?" तर समोर बोलतो, "नाही, आपण तुमच्यासाठी थांबलोय ना, तुमच्यासाठी पिऊया. मी टपरीवर चहा नाही पिऊ शकत." तर स्वानंदी बोलते, "ठीक आहे, मग आपण घरी जाऊया. मला पण नाही प्यायचा आहे. मी तर तुमच्यासाठी थांबले होते." मग अशा प्रकारे दोघे एकमेकांवर ब्लेम करतात. शेवटी समोर बोलतो, "ठीक आहे, मी तयार आहे टपरीवर चहा प्यायला. मी टपरीवर चहा पिणार. तुमच्यासाठी काय पण, कधी पण, कुठे पण." असा मस्त डायलॉग समर स्वानंदीकडे मारत असतो. तर स्वानंदी देखील हे ऐकून खुश होते. आता जेव्हा टपरीवर समर जातो आणि बोलतो, की "आम्हाला 2 कप चहा हवा आहे." तर त्यावेळेस तो टपरीवाला बोलतो, "अहो नाही, नाही मला जावं लागेल, टपरी तर मी बंद करतोय." तर समोर बोलतो, "अहो नका ना असं करू. माझ्या बायकोसाठी आम्ही इथं थांबलोय. माझ्या बायकोसाठी करा ना 1 कप चहा." तर टपरीवाला बोलतो, "अहो माझी पण बायको घरी वाट बघतीये माझी. मला जावं लागेल." तर समर बोलतो, "अहो 5 मिनिटं तर लागतील तुम्हाला, मी तुमची मदत करतो." आणि त्यावेळेस तर स्वानंदीला हसायलाच येतं. शेवटी त्या समर आणि स्वानंदीचा गोडवा बघून तो टपरीवाला तयार होतो चहा बनवण्यासाठी आणि तो चहा बनवायला घेतो. तर मग तो पाणी टाकणार असतो त्या पातेल्यात. तर समोर बोलतो, "ते पाणी टाकू नका. पॅक बंद बाटल्यांमध्ये तुमच्याकडे पाणी असेल, बिसलेरीचं पाणी असेल ते पाणी टाका." मग तो माणूस तसं करतो. तो बिसलेरीचं पाणी त्यामध्ये टाकतो. चांगलं मिनरल वॉटर टाकतो. त्यानंतर तो अ, चहा पावडर वगैरे टाकणार असतो. तर स्वानंदी समरची खिल्ली उडवायला सुरू करते. स्वानंदी बोलते, "अहो बघा, चहा पावडर तर उघडी ठेवली आहे. ती चहा पावडर पण आपण गाळून घेऊया ना, ती पण साफ करून घेऊ." तर समोर बोलतो, "अहो माझी तुम्ही ही खिल्ली उडवू नका. मी फक्त म्हणलं पाणी बिसलरीतलं टाका, कारण मग पावसाचं वातावरण आहे, आजारी पडायला नको." त्या माणसाला देखील पटतं हे आणि शेवटी ते मग असं करतात. समर सांगतो 1 चमचा साखर टाकायला आणि त्याच्यानुसार सगळ्या पद्धतीने चहा बनतो. शेवटी ते चहा पितात आणि थोडा चहा उरलेला असतो. तर टपरीवाला स्वतःच तो चहा पितो. समर बोलतो, "तुम्हीच प्या तो चहा." मग टपरीवाला तो चहा पीत असतो. समर आणि स्वानंदी साईडला कटिंग चहा पीत असतात. त्यावेळेस टपरीवाला तो चहा प्यायला जातो आणि तो अशी फुरकी मारून चहा पीत असतो. तर त्यावेळेस मग समर बोलते, "हे असा कसा चहा पितोय? असं कोण चहा पितं?" तर सगळे लोकं आता नॉर्मली असे गावातले लोकं असंच फुरकी मारून आवाज करून चहा पितात. समरला या गोष्टीची सवय नसते. स्वानंदी बोलते, "चहा असाच प्यायचा असतो आणि टपरीवरचा चहा तर असाच प्यायचा असतो." त्यावेळेस समर बोलतो, "ठीक आहे." आणि मग समर देखील तसा चहा प्यायला लागतो. स्वानिधी आता त्याची मज्जा घ्यायला लागते. ती म्हणते, "अहो बघा, सगळे लोकं तुम्हाला बघतील, राजवाडे साहेब असा चहा पित आहेत." आणि त्यावेळेस मग समर बोलतो, "मी नाही घाबरत कोणाला, मी तर असाच चहा पिणार." अशा प्रकारे आपल्याला मस्त एक सीन पाहायला मिळतो, की ज्यामध्ये स्वानंदीमुळे समरमध्ये हे छोटे-छोटे बदल होत चाललेत आणि समर देखील हे सगळं मस्त एन्जॉय करतोय. जेव्हा समर स्वानंदीला घेऊन घरी येतो,
तेव्हा आपल्याला बघायला मिळतं, की तिकडे फुलांच्या पाकळ्या असतात, जे की जमिनीवर पडलेल्या असतात. समर ते सगळं साफ करत असतो. त्यावेळेस स्वानंदी बोलते, "अहो तुम्ही तसं साफ करू नका." समर म्हणतो, "अहो नाही, मी आता ठरवलंय बायकोसमोर झुकून राहायचं." आणि समर आता स्वानंदीसमोर झुकून राहत असतो. झुकून तो सगळे फुलांच्या पाकळ्या साफ करत असतो. आता स्वानंदी बोलते, "अहो राहू द्या, मी करते. कारण जेव्हा माझ्यावर वाईट परिस्थिती येईल, तेव्हा माझ्यासाठी तुम्ही ताठ उभे असले पाहिजेत. अशी माझी इच्छा आहे." असं स्वानंदी समरला बोलते. समरीला देखील हे सगळं पटतं आणि स्वानंदी काय करते, की त्या फुलांच्या पाकळ्यांना ठेवते, जपून ठेवते. ती म्हणते, "आपण अंगणात टाकूया, कारण मग ते खत बनेल त्यांचं बाकी फुलांसाठी आणि यामधलं एक फुल, गुलाबाचं फुल मी काढून ठेवते, या दिवसाची आठवण म्हणून." मग स्वानंदी ते फुल काढते, तिच्या एका नोटबुकमध्ये बंद करून ठेवते, कारण तिला त्या दिवसाची आठवण म्हणून ते फुल ठेवायचं असतं. हे पाहून समरला देखील खूप मस्त वाटतं आणि अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळते कुठेतरी समर आणि स्वानंदीमध्ये छान जवळीक वाढू लागली आहे. दुसरीकडे आपल्याला हे देखील बघायला मिळतं, मंदाकिनी म्हणजेच स्वानंदीची आई स्वानंदीच्या बाबांकडे गोळ्या घेऊन जाते आणि गोळ्या घेऊन जाते आणि मग त्यांना सांगण्याचा प्रयत्न करते, "मला तुमची काळजी वाटते." स्वानंदीचे बाबा म्हणतात, "तुला माझी काळजी करण्याची काही गरज नाहीये. तू माझी काळजी करू नकोस. हे जे गोळ्या वगैरे आहेत ना, मी माझ्या घेत जाईल." आणि त्यावेळेस मग मंदाकिनी बोलते, "अहो, इतकं का चिडताय तुम्ही? भांडणं तर आपल्या सारखे होत असतात. तुम्ही एवढं का चिडून बसताय? सोडून द्या ना विषय." तर मग स्वानंदीचे बाबा म्हणतात, "हे बघ, मला तर तू जे बोलले त्यामुळे खूप त्रास होतोय. कारण स्वानंदीच्या आईने स्वानंदीच्या बाबांना असं बोललं होतं, की मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. तुमच्यासोबत लग्न करून माझं आयुष्य बरबाद झालेलं आहे. तुमच्यामुळे मला गरिबीत राहावं लागलंय. आयुष्यभर मी या गरिबीत संसार केलाय. माझी कधीच हौस मजा नाही झाली आणि तुम्ही माझं फक्त नुकसान केलंय." या सगळ्या गोष्टीमुळे स्वानंदीच्या बाबांना खूप धक्का बसलेला असतो, त्रास झालेला असतो आणि या गोष्टीसाठी ते स्वानंदीच्या आईला सहजासहजी माफ करू शकत नाही. आणि खरं तर हे कुठेतरी चांगलीच गोष्ट करतायत. कारण स्वानंदीच्या आईला कुठेतरी सुधारणं खूप गरजेचं आहे आणि ती सुधरतच नाहीये. म्हणजे स्वानंदीच्या बाबांनी तिला किती ओरडलं, कितीही बोललं तरी ती सुधारायचं नावच घेत नाही. आता दुसरीकडे स्वानंदीला स्वानंदीच्या आईला देखील या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो. कारण ती म्हणते, की "तुम्ही देखील मला खोटं बोलला. तुम्ही देखील माझ्यावर फुकटचे आरोप केले, की मी माझ्या मुलीला सुष्मिताला अंशुमनकडे विकलंय. तुम्ही विचार करा ना, की दोघे आपले जावई भाऊ-भाऊ आहेत आणि भाऊ-भाऊ आहेत, दोघांना समान आपण ट्रीटमेंट केली पाहिजे. त्या अंशुमनला का तुम्ही नावं ठेवता?" तर स्वानंदीचे बाबा बोलतात, की "अंशुमन आणि समरमध्ये जमीन-आसमानाचा फरक आहे. महाभारत तू पाहिलंय ना, ते पांडव आणि ते कौरव सेमच असतात. परंतु दोघे एकमेकांचेच भावंड असतात. पण दोघांमध्ये जमीन-आसमानाचा फरक असतो." आणि हेच स्वानंदीचे बाबा बोलतात, पण सांगतात, की "तुला काही समजणार नाहीये हे सगळं." आणि ते स्वानंदीच्या आईला तिकडून घालवून लावतात. अशा पद्धतीने आपल्याला बघायला मिळतं, की कुठेतरी स्वानंदीच्या बाबांनी चांगलंच केलंय. कारण कुठेतरी त्यांनी हे स्वानंदीच्या आईला माफ करणं सोडून दिलं पाहिजे. त्यांनी जर हा राग धरून ठेवला, तर स्वानंदीची आई एकट्यामध्ये शांततेत विचार करेल, की आपण कुठे चुकतोय आणि स्वतःमध्ये काही ना काही बदल तर घडवून आणेल. दुसरीकडे सुष्मिता जी आहे, तिला स्वानंदीच्या आईकडून समजलं, की बाबा घरी आलेत, सगळं काही नीट आहे. पण सुष्मिताला काकू विचारते, "तू अशी तडकाफडकी हॉस्पिटलमधून निघून का आली?" तर सुष्मिता सांगते, "जिकडे माझ्या अंशचा, माझ्या नवऱ्याचा अपमान होतो, जिकडे त्याला रिस्पेक्ट मिळत नाही, अशा ठिकाणी मी पण थांबणार नाही." आणि असं बोलून सुष्मिता हॉस्पिटलमधून निघून आली होती. काकूला देखील हे खूप आवडतं, की सुष्मिता तिच्या माहेरला सोडून तिच्या अंशुमनला, नवऱ्याला साथ देतीये आणि अंशुमन कसा आहे हे तर काकूला माहिती आहे. पण त्या अंशुमनला अशी बायको भेटली, असली बावळट बायको भेटली आहे, या गोष्टीमुळे काकूला खूप आनंद होत असतो. आता काकूला फक्त वापर करायचा असतो सुष्मिताचा. सुष्मिताला जी घराची किल्ली मिळाली आहे, त्याचा पॉवरचा, म्हणजे की ती या घरावर सत्ता तिची गाजवू शकेल. आणि अशा पद्धतीने आता मालिकेत पुढे आपल्याला बघायला मिळणार आहे, की जेव्हा सुष्मिता नेहमीप्रमाणे काही ना काही कारस्थान करते, काही ना काही भांडण उकरून काढते स्वानंदीसोबत, तिच्यावर दादागिरी करण्यासाठी, असं दाखवण्यासाठी, की मी या घराची मालकीण आहे. त्याच वेळेस आपण पाहणार आहोत, की समरची जबरदस्त एंट्री होते आणि तो खूप जास्त पेटलेला असतो यावेळेस सुष्मितावर आणि सुष्मिताला तो चांगलीच अद्दल घडवणार आहे. पण महत्त्वाची गोष्ट ही पाहिजे, की हे फक्त एक पुढचं एक नवीन भांडण नसावं. समरने चांगली अद्दल खरोखर घडवली पाहिजे सुष्मिताला. कारण हे केल्याशिवाय सुष्मिता काय जाग्यावर येणार नाहीये. या सगळ्या परिस्थितीवर तुमचे काय मत आहे? नक्की मला कमेंट करून सांगा या व्हिडिओखाली. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागामध्ये. पाहूया मालिकेत नवनवीन अजून काही ट्विस्ट घडतायत आणि अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर लगेच सबस्क्राईब करा. आपण भेटूया याच मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये.